जे आपण आता अॅनलाईज करत आहे, तर वीकली टाइम फ्रेमवर फॉल आलेला आहे आणि एक खालून एक बाहेरचं प्रेशर दाखवत आहे या सपोर्टपाशी. पण जर आपण डेलीत बघितलं, तर डेलीमध्ये मार्केट जिथून फॉल झालंय तिथून एक रिट्रेसमेंट आली 0.38% ची आणि तिथून मार्केट एक फॉल करायला लागलंय. आता इथं आपल्याला एक 4 आवरला जर आपण बघितलं, तर लेवल पासून एक फॉल येऊ शकतोय आणि आपला एक्सपेक्टेड टार्गेट पहिले हेच राहील, त्यानंतर हे राहील. बघूया आपण कसं काय होतंय, अपडेट देत जाईल मी आता. त्याच्यानंतर जीबीपी युएसडी 3 मंथ मध्ये आपण पहिला अनालाइज करूया. जीबीपी युएसडी एका ट्रेंड लाईन प्रमाणे पडत आहे, जसं की आपण बघू शकताय. म्हणजे एका परफेक्ट डायरेक्शन मध्ये मार्केट पडत आहे. एक मिनिट. डायरेक्शन मध्ये आता मार्केटमध्ये आपण बघू शकतोय की मार्केट पहिल्यांदा हायर हाय बनवलं, त्यानंतर लो क्रिएट केला, त्यानंतर छोट्या टाइम फ्रेमवर हायर आहे, त्यानंतर ह्याच ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट देऊन मार्केटने परत एक लो क्रिएट केला, त्यानंतर हायर हाय बनवलं, परत ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून मार्केटने एक लो बनवला आणि आता हायर हाय करून मार्केट त्याच ट्रेंड लाईन पाशी आणि त्याच ईएम म्हणजे 21 ईएमए ला रिस्पेक्ट करून तिथं म्हणजे कन्सोलिडेट करत आहे. जर ह्याचा अनालाइज करायला गेलो, तर जो मागचा फॉल आलाय, हा फॉल बरोबर 61% एरियामध्ये मार्केट आता आहे. आता इथं आपण एक सेल साइड 3 मंथ नुसार बघू शकतो. आता मंथली मध्ये आपण जर बघितलं, तर मंथली मध्ये हा एक रेजिस्टन्स आहे की जो मार्केट ब्रेक करत नाही आणि जिथून मागलं म्हणजे जिथून एक इम्पल्सिव्ह मुवमेंट आल्या, म्हणजे हा सपोर्ट होता, आता हा रेजिस्टन्स झालेला आहे. ह्यामध्ये मार्केट हायर हाय पण बनवत आहे. अशी खालून एक ट्रेंड लाईन जर लावली अशी, मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे. वीकलीला आपण बघूया. वीकली टाइम फ्रेम नुसार एकाच रेंज मध्ये मार्केट आहे आणि जर आपण बघितलं तर इम्पल्सिव्ह बाईंग झाली, एक सपोर्ट घेऊन मार्केट थोडं वर जाऊन एक डबल टॉप पॅटर्न तयार करून पडू शकते. असे एक पॅटर्न होऊ शकते. डेलीत बघूया आपण. डेली टाइम फ्रेम मध्ये मंथली मध्येच चांगलं दिसतंय. इथं शॉर्ट करायचं असेल तर आपण करू शकतोय ॲग्रेसिव्ह. असेल ह्या कॅन्डलच्या वीकच्या वर राहील, म्हणजे आपला एसएल 300 विप्सचा राहील आणि टार्गेट छोटंच आहे. 1:1 आपण टार्गेट ठेवून चालू शकतो. इथं जर आपल्याला मोठं टार्गेट ठेवायचं असेल तर हा झोन ठीक आहे, 600 पिप्सचा. इथे एक शॉर्टची पोझिशन बनू शकते. सपोर्टला आहे 61%ला आहे. हायर हाय बनतंय, हायर आहे.
युरो JPY, युरो JPY, युरो JPY जिथून मार्केटनं हाय क्रिएट केलेला 8 साली, 2008 साली, तिथंच आत्ता आहे आणि तिथून फॉल दिलेला आहे. फॉल देऊन मार्केटनं मंथलीचा EMA ट्रिगर केलाय आणि हा जो सपोर्ट आहे तो एक ट्रिगर केलाय, जिथं की आपली अनवॉन्टेड कॅन्डल आहे, जिथं इम्पल्सिव्ह बाईंग आलती, म्हणजे अरे लोक असेल आम्ही भेलो म्हटलं, अनवॉन्टेड आहे आणि ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पण आहे. तर आपण आता इथे काय प्लॅन करू शकतोय, मार्केट हायर हाय बनवत मार्केटनं वर गेलाय आणि ह्या जो प्रिव्हियसचा त्याचा ऑल टाइम आहे त्याच्यापासून एक फेक ब्रेकआउट सिनारिओ केला त्यानं, पण आपण ही बाईंग उलटे टॅपला बाईंग झालं असतं आणि मला वाटतं इथून इथं 50% पण येईल, नाही तर 38% येईल. बाईंगचाच विचार करू शकतोय. तर 0.5% पासून एक त्यानं इम्पल्सिव्ह लो किती मारलाय दिलेले आहे. थांब एक मिनिटं, हे काढ नाही 54.4, 400 बिप तर दिली की लो पासून डायरेक्ट, पण ते 3 मंथची कॅन्डल आहे रे, कधीपासून दिली ते वन डेचं तर 3 मंथ, 1 मिनिट, आणि इथं आपला अनवॉन्टेड. अनवॉन्टेड. आपण जर कुठल्याही मंथली जर बघितलं तर मंथली हा सपोर्ट आणि EMA पण ट्रिगर झाला आहे, तिथून एक मुवमेंट आल्या. तर वीकली मध्ये आपण बघितलं तर थोडस असं खाली लागू शकतंय. विकली उलट रिफाईन झाले चांगलं. डेलीला बघ, आणि डेलीला आपण बघितलं फोर आवर बघ, एक मिनिट, नक्की न्यूजची कॅन्डल वाटतं. प्रेशर न्यूजची ना प्रॉपर कॅन्डल आली. मार्केट हायर हाय क्रिएट करते खाली, गार लागायला लागलं मला. करा AC चालू आहे. एक्झिक्युशन बांधणार मी थोडं मार्केट हायर हाय, सॉरी, लोअर लो करत खाली आलेलं, लोअर लो, त्याच्यानंतर सपोर्टलाच मार्केटने एक हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म केले आणि मार्केट येऊन थांबले कुठं, ह्या सपोर्ट पाशी, जिथं की आपली %50 रिट्रेसमेंट आहे वरून. तर ह्या पॉइंट पासून आपण दोन प्रकारे एक्झिक्यूट करू शकतोय. इथून एक सेलिंग पण आपण प्लॅन करू शकतोय. पहिल्यांदा आपण सेलिंग प्लॅन, इथून जर सेलिंग बघायला गेलं तर इथून सेलिंग इथपर्यंत येऊ शकते आणि नंतर एक बाईंगचा प्लॅन आपण करू शकतोय. आता इथपर्यंतच येईल असं का, तर मार्केट हाफ वीक ट्रिगर कराय 100% येणार आणि ती हाफ वीक म्हणजे आपलं हा झोन आहे. जर आपण 4 आवरला बघितलं तर मार्केट हायर हाय क्रिएट करते, पण ह्या रेजिस्टन्सला मार्केटनं जर आपण नीट बघितलं तर एक लो क्रिएट केलाय, त्याच्यामुळे हिथं आपण एक शॉर्ट पोझिशन अग्रेसिव्ह बनवू शकतोय की ज्याचं टार्गेट स्टॉप लॉस ही एकदम छोटा राहील आणि टार्गेट इथपर्यंत राहील. आता असं आपण का केलं तर त्याच्या मागचं तुम्हाला मी रिझन सांगितलेलं आहे. स्टॉप लॉस टार्गेट 400 विप्सचा आहे आणि स्टॉप लॉस 100 विप्सचा आहे. त्यानंतर USD कॅड आपण जर 3 मंथ मध्ये बघितलं तर एकाच ह्याला रेजिस्टन्स फेस करत आहे मार्केट. 6 मंथ मध्ये जर बघितलं एकाच पॉइंटला रेजिस्टन्स फेस करत आहे आणि आत्ताही मार्केट त्याच
रेजिस्टन्स पाचशे आहे. आता इथं सिनेरिओ आपल्याला हे बघायला लागेल की मार्केट इथं कसं रिॲक्ट करते. इथं जर तुम्ही नीट बारकाईनं बघितलं तर मार्केट पहिल्यांदा एक ट्रेंड दिला, नंतर एक लोअरला बनवून खाली आलं, इथं एक वीक केल्यानंतर खाली फॉल झाला, नंतर मार्केट एक बुलिश मूव्ह दिली आणि ते फेक ब्रेकआउट म्हणून खाली आले. त्यानंतर मार्केटनं ह्या रेजिस्टन्सला कितींदा टच केलं बघा, 1, 2, 3 आणि ही 4 टाइम, आणि किती वेळ मार्केट ह्या रेजिस्टन्स खेळले. म्हणजे मला सांगायचं काय आहे की इथून एक हायर हाय, हा हाय, नंतर हा हाय म्हटला, त्यानंतर हा हाय म्हटला, आणि इथून एक अपसाइड मूव्ह येऊ शकते मार्केटमध्ये. एक अपसाइड मूव्ह येऊ शकते कारण खाली ईएमए पण आहे. आता लोअर टाइम फ्रेमवर बघूया आपण. मंथली मध्ये वीकली मध्ये थोडंसं लिंक येईल, पण ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिशच आहे. तर इथं पण बघितलं आता 50% पर्यंत आहे. डेली 50% कसे आहे हो. इथं रिव्हर्सल पॅटर्न म्हणायला लागलाय. जर तुम्ही बघितलं तर ह्या पॉइंटला एक रिव्हर्सल पॅटर्न म्हणताय, म्हणजे मार्केटनं एक हायर हाय बनवत एक अपसाइड मूव्ह दिली, त्याच्यानंतर एक लो क्रिएट केला आणि लोअरला बनवून खाली आलं मार्केट. आणि आता जिथं मार्केट आहे तिथं मार्केटनं हायर हाय बनवाय चालू केले. त्याच्यामुळे इथं एक आपण इम्पल्सिव्ह म्हणण्यापेक्षा थोडा वेट करून जर एंट्री घेतली आपण, एक मुवमेंट, त्यानंतर रिट्रेसमेंट आणि मग एक अपसाइड मुवमेंट, त्याचं टार्गेट आपण चांगला अचीव करू शकतो. युएसडी मध्ये एक बाय साइड मुवमेंट येऊ शकते. युएसडी सीएचएफ मंथली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं, 3 मंथवर आपण बघूया. मार्केटनं जो लो तयार केला त्या लोला एक्झॅक्टली सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलेलं आहे. पण इथं ह्या वेळेस असं झालेलं आहे की हा लो पेक्षा हा हाय बनलाय, म्हणजे एक डब्ल्यू टाईप डबल बॉटम टाईप पॅटर्न इथं बनू शकतोय, बनायला चालूच झालाय. आपण जर मंथली टाइम फ्रेमवर बघितलं बघा, एक्झॅक्टली आपण म्हटलेलं तसं डबल बॉटम टाईप पॅटर्न बनायला चालूच झालेला आहे. पण वरनं एक ट्रेंड बेअरिश येतोय. इथं लो न बनवता इथं जर हाय बनवला तर मार्केटमध्ये एक अपसाइड इथपर्यंत फर्स्ट टार्गेट आणि नंतर सेकंड टार्गेट इथपर्यंत आपण ठेवू शकतोय. फर्स्ट इथं आणि सेकंड इथपर्यंत. पण त्यासाठी मार्केटला वीकली टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम हायर आहे, तर मार्केटने हायर आहे स्ट्रक्चर बनवायला चालू केलेलं आहे. बट ह्या ट्रेंडचा हा 60% या 50% एरिया आहे. तिथून एक फॉल येऊ शकतो मार्केटमध्ये शॉर्ट टर्म, म्हणजे इथनं एक 100-150 पॉईंट टिप्स. जे की रिट्रेसमेंट असेल, त्याच्यानंतर एक मुवमेंट येईल. युएसडी सीएचएफ मध्ये आपण पॉझिटिव्ह आहे. युएसडी जेपीवाय पूर्ण अप ट्रेंड मध्ये आहे, प्युअर अप ट्रेंड. हा हाय झाला, हा हाय झाला, आणि हा पण आता हायच बनतोय, का तर हा लो ब्रेक त्याने केलेला नाही, अजून तरी हायच बनतोय. त्यामुळे अप ट्रेंड मध्ये जाईल. मंथली टाइम फ्रेम जर आपण विचार केला तर त्यानं काइंड ऑफ अनवॉन्टेड पासूनच एक रिजेक्शन घेतलेलं आहे.
EMA ला पण रिस्पेक्ट करते मंथलीच्या. तर वीकली जर आपण बघितलं तर वीकली मध्ये फॉल आलाय, पण अनवॉन्टेडला रिस्पेक्ट करते मार्केट. अनवॉन्टेड ओपनिंग क्लोजिंग चांगलं रिस्पेक्ट करते. ह्याच्यानंतर आपण जर डेलीत बघितलं तर डेलीमध्ये सपोर्टला एक रिव्हर्सल पॅटर्न फॉर्म व्हायला लागलाय. मंथलीमध्ये आपण बघितलं डेलीत जर आपण बघितलं ह्याला तर 4 hour काइंड ऑफ डबल बॉटम डबल टॉप पॅटर्न इथं बनला आहे, जो की 38% एरियात आहे. जर इथून मार्केटला खाली यायचं असेल तर आपल्याला इथपर्यंत तरी येऊ शकते. इथपर्यंत म्हणजे कमीत कमी 200 पिप्स आरामशीर येऊ शकते. USDच्या पे मध्ये आपण शॉर्ट टर्म सेल म्हणजे थोड्या दिवसासाठी सेल प्लॅन करतोय. USD CHF झालाय काय हो? USD CHF GBP CHF GBP CAD JPY GBP CHF GBP CAD मार्केट हायर हाय क्रिएट केलाय आणि आता मार्केट एक रेजिस्टन्स फेस करते. मंथली मध्ये बघा मंथली मध्ये हा एक रेजिस्टन्स पॉइंट आहे, जिथं मार्केट आता सध्याला ट्रॅव्हल करते. पण मार्केटमध्ये हायर हाय बनायला लागलाय, नॉट अ लोअर लो. वीकली मध्ये पण मार्केट पूर्ण अप ट्रेंड मध्ये आहे. हाय 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 आणि हा पण हाय. हे रिट्रेसमेंट टाईप आहे. आता मार्केटने करेक्ट 21 EMA ट्रिगर करून 61च्या वर मार्केट क्लोजिंग द्यायचा प्रयत्न करत आहे. जिथून इम्पल्सिव्ह मुवमेंट आल्या आणि क्लोजिंग ट्रिगर केलेलं आहे मार्केट. 4 hour मध्ये जर आपण बघितलं तर मार्केट एक हायर आहे मार्केटवर चाललेलं, त्याच्यानंतर एक लोअर लो लोअर लो. आता इथं मार्केटने एक रिट्रेसमेंट केल्यानंतर आपण एक बाय साइड मुवमेंट प्लॅन करू शकतो.